नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मस्त असं वांग्याचं, जरा वेगळ्या पद्धतीने आपण वांग्याचं भरीत बनवणार आहे। आता छान असा उन्हाळा चालू आहे, तर उन्हाळ्यामध्ये काय होतं की थोडं जेवण थोडं कमी जातं उन्हातानाचं, तर आपण हे मस्त असं तेलावर परतून वांग्याचं भरीत करणार आहे। आणि त्यासोबत आपण आज तोंडाला चव येण्यासाठी म्हणून आपण चिंचगुळाची आमटी बनवणार आहे। तर इथं सगळ्यात आधी आपण इथं ही वांगी घेतलीत, तर वांगी साधारण अर्धा किलो वांगी येते। तर वांगी आपण पहिली सगळ्यात आधी चिरून घेऊया। तर वांगी आपल्याला अशी उभी चिरून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपण ही वांगी येते सगळी चिरून घेणार आहे। आता अशा पद्धतीने आपण वांगी येते अशी चिरून घेतली। त्यासोबत आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या, कमी तिखट आणि तिखट अशा हिरव्या मिरच्या घेऊ। तर ह्या पूर्ण कमी तिखट मिरच्या आहेत, ह्याची आपण सगळ्यात आधी देठ काढून घेऊया। फक्त आपण ह्या 2 मिरच्या आहेत त्या जास्त तिखट आहेत। तर अशा पद्धतीने आपण ही भरतासाठी तयारी केलेली आहे। लसूण पाकळ्या इथं आपण जरा जास्त प्रमाणात घेतलेले आहेत, जेवढा लसूण जास्त तेवढं भरीत आपलं छान असं टेस्टी होणार आहे। कढई तापायला ठेवलेली आहे, तर कढईमध्ये आपण टाकणार आहे सगळ्यात आधी तेल। आपण त्याच्यातच आपण ही वांगी येते अशी पालखी टाकून छान अशी भाजून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण ही वांगी इथे टाकून घेतलेली आहेत। आता वांग्याच्या कढईने पण आपण याला तेल सोडूया। वांगी आपण लोखंडी कढईमध्ये पालखी टाकून अशी मस्त तळायला ठेवलेली आहे। त्याच्यावर आपण आता ह्या मिरच्या आहेत त्या पण टाकून देऊया, आणि त्याच्यामध्ये हा लसूण पाकळ्या त्या पण टाकूया। बघू शकता झाकण टाकून आपण हे 5 ते 6 मिनिटं आपण वांगी इथे झाकून ठेवली होती। वांगी मस्त आपली आता परतलेली आहेत। आता त्यांना आपण आता हळूहळू पलटी करून घेऊया। छान अशी वांगी आपली आता मस्त तेलावर आता परतायला लागली, मस्त यांना बघा कलर आलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण पलटी करून पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याला परत पुन्हा एकदा 5 मिनिटं झाकण टाकूया। तर पुन्हा आपण वांग्याचं झाकण काढूया। मस्त पॅक झाकण याच्यावर आपण टाकलेले आहे, जे करून ह्याची कुठल्याच प्रकारची वाफ बाहेर जात नाही। तर मस्त आपली वांगीची बघा आता तळून निघाले। पूर्ण वांगे शिजेपर्यंत आपल्याला हे वांग तेलावर असं तळून घ्यायचे। पुन्हा याच्यावर आपण 5 मिनिटं झाकण टाकूया। आता आपल्याला जी आमटी करायची ती पाहूया। आपण डाळ लावलेली मी इथं कुकरला, तर इथे एका साईडला आपण जे भरीत करायची वांगी तळायला ठेवली ती इकडे ठेवलेली आहे दुसऱ्या गॅसवर। आता मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ लावली होती। तुरीची डाळ बघा इथं छान शिजली। शिजताना मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग टाकला होता। व्यवस्थित छान आपली डाळ आता इथे शिजलेली आहे। आता इकडे पातेले ठेवले, पातेल्यामध्ये टाकूया तेल फोडणीसाठी। तेल आपलं छान तापलेले, त्यामध्ये टाकूया लसणाच्या कट केलेल्या 4 ते 5 पाकळ्या आहेत, आपण त्या कट करून टाकलेले आहेत। लसूण आपला इथे छान परतत आला की ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया। ह्याच्यामधनं मी मोहरी स्किप केलेली, मोहरी तुम्हाला आवडल्यास तुम्ही टाकू शकता। हिंग पावडर टाकली, शिजताना पण आपण हिंग पावडर टाकली आणि फोडणीत पण टाकली। कढीपत्ता ह्याच्यामध्ये टाकतोय आपण कट केलेला टोमॅटो अर्धा। आमटीची ती छान आता झालेली आहे। आता ह्यामध्ये आपण मसाले टाकूया। तर इथं मी हळद घेतली, एक छोटासा पाव चमचा घेतली, कारण आपण तिकडे पण हळद टाकलेली आहे म्हटलं इथं थोडीशी अगदी आपण इथं हळद घेतली। आणि इथं 1 चमचा मी कांदा मसाला वापरणार आहे। तुम्ही ह्याच्या ठिकाणी लाल मिरची पावडर पण वापरू शकता, पण कांदा मसाल्याने जास्त छान होती आमटी, त्यामुळे मी इथं कांदा मसाला वापरलाय। छान अशी आपली फोडणी इथे परतून घेऊया। मस्त उन्हाळ्याचे दिवस हे जरा आंबट गोड असं खाण्यासाठी बरं वाटतं। आमटी बनवतीये तर फोडणी बघा चांगली आपली परतली। आता इथं त्यामध्ये टाकूया आपण जी डाळ शिजवली तुरीची ते, त्यामध्ये टाकूया पाणी। तुम्हाला आमटी जेवढी घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता, जेवढी पातळ पाहिजे तेवढी करू शकता, पण शक्यतो चिंचगुळाची आमटी ही पातळ सरच छान वाटते, भाताबरोबर खूप छान लागते खायला। तर आपण इथं अर्धा ग्लास पाणी ह्याच्यात टाकले मी, तर एवढा अशी पातळ आपण ही आमटी बनवलेली। मसाले वगैरे टाकून आमटी फोडणीला दिली, तर ह्याच्यामध्ये टाकल्याचं आपल्याला चिंचेचा कोळ। तर चिंच मी इथं भिजत घातली होती, साधारण एवढी चिंच होती बघा, मी भिजत घातली होती। तर त्याचा हा कोळ काढून घेतलेला आहे, तो आपण इथं आमटी टाकून देऊया। मस्त अशी आंबट गोड आमटी आपण आज बनवतोय। तर इथं आपण चिंचेचा कोळ टाकलाय, तर आपल्याला इथं गुळ लागणार आहे। तर साधारण इथं बघा मी 1 चमचाभर हा किसलेला गुळ आहे तो टाकते। चवीनुसार मीठ टाकून झालंय आपलं। आता मस्त आपल्याला इथं आमटीला चांगली उकळी आणून घ्यायची।
थोडीशी चिरलेली बारीक कोथिंबीर. तर आपण चांगली छान अशी उकळी येईपर्यंत 5 ते 6 मिनिटं आमटी गॅसवर ठेवूया. आता आमटी आपली फोडणीला टाकून झाली. ह्याच्यामध्ये मी ओला नारळ होता माझ्याकडे थोडा, तर त्याचा आपण हा बारीक किसणीने किस करून घेतलाय आणि तो पण आमटीमध्ये आपण टाकतोय. म्हणजे आपली जी आमटीची चव येते ओल्या खोबऱ्यामुळे खूप छान लागणार आहे. आमटी थोडं आपण जरासं अजून पाणी टाकूया, म्हणजे आपल्याला जशी पाहिजे तशी भातावर आमटी खायला तयार होईल. इकडे आपली वांग्याची कंडिशन बघूया. तर बघा इथं वांगी आपली मस्त तळून निघालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही वांगी तळलेली पाहिजे. तर दोन्ही साईडने आपली वांगी इथली छान तळलेली आहेत. आता ह्या साईडनी पण बघा, उलट्या साईडनी पण आपली वांगी अशी तळलेली आहेत. मिरची पण ह्यातली छान झालेली आहे. आता आपण इथं झाकण काढून ह्यांना पुन्हा एकदा असं जरा मीठ टाकूया ह्याच्यावर आणि हलवून घेऊया. तर चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकते मी आता. मीठ टाकल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मध्ये थोडी आपण इथं अशी जागा करूया आणि ह्याच्यातच आपल्याला हा कांदा आहे थोडासा तो टाकायचा आहे. तर इथं बघू शकता आपण हा मध्ये थोडा कांदा टाकून घेतलेला आहे. तुम्हाला जर कच्चा कांदा आवडत असेल तर तुम्ही कच्चा कांदा पण टाकू शकता. कांदा पण आपण छान परतून घेऊ. कांद्यावर थोडासा मी हिंग टाकते जरासा. गॅस आपण पूर्ण कमी करूया. त्याच्यावर टाकते मी धना पावडर टाकते 1 चमचावर. अगदी तुम्हाला जर हिरव्या मिरचीचं पाहिजे असेल तर हिरव्या मिरचीचं पण तुम्ही करू शकता. नाही कुठले मसाले टाकले तरी चालू शकतं, पण एक कलरसाठी म्हणून मी थोडंसं इथं थोडा कांदा मसाला पण टाकलेला आहे, अगदी किंचित असं, आणि थोडीशी हळद. भरी आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळे असं मिक्स करून घ्यायचे. वांगी पण आपली छान शिजलीत. अगदी सहजरित्या मी झाऱ्याने वांगी ती आपली छान अशी त्याचं भरीत बनवून घेतलेलं आहे. अगदी कुठला तांब्याचा वगैरे कशाचाही आपण इथं वापर केला नाही आणि आपलं भरीत येते एकदम छान असं झालेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही पूर्णपणे आपलं भरीत येते एकजीव झालेलं आहे. अगदी मिरच्या कांदा वगैरे सगळ्या गोष्टी एकदम छान परफेक्ट ह्याच्यात मिक्स झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्याच्यात टाकायची कोथिंबीर. तर आपण इथं थोडी अशी जास्त प्रमाणात इथं मी कोथिंबीर टाकली. मिक्स करून घेऊया आपण. मस्त लोखंडी कढईमध्ये मी छान असं अगदी सोप्या पद्धतीने आपण इथं फक्त तेलावर हे भरीत बनवलंय. तर भरीत आपलं हे झालेलं आहे. आता इकडे आपली आमटी पण झालेली आहे. तर इकडे आपली आमटी पण छान अशी तयार झालेली आहे. मस्त उकळी आली आहे तिला, बघू शकता. दोन्ही गोष्टी मस्त झालेल्या आहेत. आज गॅस बंद करून आपलं जे भरीत आता तयार झाले ते इथं छान असं झाकून ठेवले. आमटी पण आपली झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया आमटीचा पण. बघू शकता तुम्ही आपण इथं जे भरीत बनवलंय तर मस्त असं झालेलं आहे. कलर पण याचा खूप सुंदर असा आलेला आहे. आपलं भरीत आपण इथं वाढायला घेतोय. आता मस्त अगदी गावरान टाईप असं आपलं हे भरीत झालेलं आहे. त्यातला लसूण वगैरे छान असा करपून निघालाय, त्यामुळे चवीला एकदम भारी असं भरीत आपण बनवले. चिंच गुळाची आमटी. आमटीचा पण कलर बघा तुम्ही किती मस्त आलेला आहे. छान असं आमटीचा आपण ओला नारळ घालून आपण ही आमटी बनवली. ती पण आपण इथं वाढायला घेतोय. बघू शकता तुम्ही मस्त अगदी संध्याकाळच्या जेवणासाठी. आता छान असा उन्हाळा चालू आहे, त्यामुळे थोडं जेवण आपल्याला उन्हाळ्यामध्ये म्हणजे जास्त प्रमाणात उन्हाळ्यामध्ये जेवण असं कमी जातं. मग जरा आंबट गोड असं काहीतरी वेगळ्या चवीचं आपल्याला खावंसं वाटतं. तर इथं आपण आधी चिंच गुळाचे ओलं खोबरे टाकून आपण ही छान अशी रसरशीत आमटी बनवलेली भाताबरोबर, आणि सोबत इथं भाकरी सोबत खाण्यासाठी गावरान टाईप लोखंडी कढईतलं आपण इथं हे वांग्याचं भरीत केलेलं आहे. दोन्ही पण आपल्या ज्या भाज्या आहेत त्या खूप छान झालेल्या आहेत. आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.